तर आज बारामती तालुक्यातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्यात तमाम शेतकऱ्यांची अवस्था तरकारीमध्ये इतकी वाईट झाली की त्या परिस्थितीला शेतकरी सामोरं जाऊ शकत नाही. कारण आज उत्पादन काढत असताना त्याचा लेबरचा खर्च, औषधाचा खर्च आणि सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो शेतकरी आता हैराण झालाय आणि दाता आलाय. आणि ही शेती कशी करायची आणि शेतकऱ्यांनी कसं जगायचं हा खरा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. एकटा माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तमाम शेतकरी भावांचा तसे आवत आले. मग त्यामध्ये टमाटा असेल, भेंडी असेल, मुळा असेल, गाजर असेल, सगळ्या अशा पालेभाज्या परिस्थिती बेकार असल्यामुळं शेतकऱ्यांनी काय करावं, सशाला जाऊ का माशाला जाऊ अशी त्याची अवस्था झाली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं. बाजारामध्ये व्यापारी सुद्धा ताकद लावून विकतात, परंतु घेणारे म्हणतात की आम्हाला एवढ्यात परवडत नाही तेवढ्यात, पण आम्ही नेमकं काय करायचं हा खरा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालाय. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करतो की वरलं सरकारला तुम्ही त्या सरकारला मेसेज पाठवला पाहिजे की एक्सपोर्ट माल झाला पाहिजे. मग एक्सपोर्ट करण्यासाठी इंटरनॅशनल लेवलचं जे युद्ध चालू आहे त्याचं जर युद्ध थांबलं आणि हा जर सगळा एक्सपोर्ट करणारा माल जर तिकडे गेला तर आमच्या भावाला थोडा भाव वाढेल आणि मग आमचं जीवन सुद्धा बऱ्यापैकी चालेल. ही भावना माझी तुमच्या पुढे मी व्यक्त करतो. या धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो आज आहे दिनांक 27 एप्रिल 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कोथिंबीरची आवकसुद्धा या ठिकाणी कमीच आपल्याला पाहायला मिळते. कोथिंबीर ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मेथी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मेथी ही 20 रुपयांपर्यंत 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे मेथी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही 20 रुपयांपर्यंत, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पालक बघू शकता. काका पालक कसा आहे? पालक 10 ते 12 रुपये पेंडी म्हणजे 1000 ते 1200 रुपये शेकडा याप्रमाणे पालक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर कोबी बॅग 100 रुपयांना बॅग. कोबी या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. काकडीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काकडी ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. 25 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे काकडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये काकडी आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी ही त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरी ही 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा शेंग कशी काका? शेवगा शेंग 20 रुपये किलो. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बघू शकता. त्याचबरोबर भेंडी बघू शकता. भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी टोमॅटो बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर बदला माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो लिंबू बघू शकता. लिंबू हे 50 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. 50 पासून 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो करडी भाजी बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये करडी भाजी ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये करडी भाजी 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे.
त्याचबरोबर पालक 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे. कांदापात बघू शकता, कांदापात ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर चांगला माल हा 40 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हिरवी मिरचीचे दर 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटोचे दर हे काही ठिकाणी आपल्याला 250 ते 300 रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता या ठिकाणी या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 300 रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंबा कसा आहे? 150 रुपये. केशर, हापूस आंबा 150 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हापूस आंबा बघू शकता 150 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. भोपळा बॅग ही 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लोणच्याची कैरी बघू शकता. ही कैरी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये केशर आंबा बघू शकता. केशर आंबा हा 140 ते 160 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केशर आंबा 140 ते 160 रुपये किलो याप्रमाणे. तर हापूस आंबा हा 130 ते 150 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हापूस आंबा बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हापूस आंबा 130 ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. मित्रांनो शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 70 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 70 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर पाकळी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 40 पासून 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता 1600 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. हे 10 किलोचं कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं 1600 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. मित्रांनो या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा बघू शकता. काशीफळ भोपळा हा 18 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा 18 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोहळा कसा आहे? 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे कोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. कांदा कसा आहे? 2 ते 10 रुपये. 2 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी कांद्याची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते 2 ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. हे आडवं कॅरेट 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर चांगला माल हा 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला कलिंगड पाहायला मिळतंय. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी लालबाग आंबा बघू शकता. हा लालबाग आंबा हा 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा बदाम 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आंब्याचे दर उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे बदाम आंबा आपल्याला पाहायला मिळतोय.
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता, गोल्डन वाटाणा हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीन्स बघू शकता. बीन्स कसं आहे? बीन्स 80 रुपये. बीन्सचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बीन्स हा 80 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजर बघू शकता, मग 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काळा घेवड्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काळा घेवडा 50 रुपये किलो याप्रमाणे काळा घेवडा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर भुईमुग शेंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता, 60 रुपये किलो याप्रमाणे. तर काही ठिकाणी शिमला मिरचीचे दर आपल्याला 30 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. नरम माल हा 30 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे, तर चांगला माल हा 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो गवार बघू शकता. या ठिकाणी गावरान गवार ही चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पुणेरी गवार चांगला माल हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर 10 किलोच्या पुढचे दर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. त्यामुळे हे सर्व दर हे 10 किलोच्या पुढचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गावरान टोमॅटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गावरान टोमॅटो चांगला माल हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय गावरान टोमॅटोचा. त्याचबरोबर या ठिकाणी मालाची आवक जास्त असल्यामुळे माल हे शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो दोडका सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोडका हा 40 रुपयांपर्यंत चांगला माल, 40 रुपये किलो याप्रमाणे दोडका. त्याचबरोबर कारली 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कलिंगड हे 18 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर आडवा माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर काही ठिकाणी घेवड्याचे दर, काळ्या घेवड्याचे दर आपल्याला या ठिकाणी 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा पाहायला मिळतात. हे बघू शकता. अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 55 ते 60 रुपये मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा हा 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर थोडासा हलका घेवडा हा 50 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळाला आहे. मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता. लिंबू हे या क्वालिटीमध्ये लिंबू 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो मेथी बघू शकता. मेथी या ठिकाणी चांगला माल हा 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे, चांगला माल हा 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे मेथी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे हे बघू शकता अशा हलक्या क्वालिटीमध्ये सुद्धा मेथी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा या ठिकाणी, कोथिंबीर ही चांगला माल हा 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक नमस्ते. नमस्ते. सांगा आजचा बाजारभाव. कोथिंबीर चांगल्या गेलेत, पिवळ्या 12, 13, 14, चांगले माल 16, 17, 18 रुपयापर्यंत गेलेत. मेथ्या चांगल्या 12, 15, 20 रुपयापर्यंत गेलेत. शापू गेली 16, 17, 18 चांगले माल. खराब माल 10, 12 रुपये गेलेत. कांदा पात 10, 12 रुपये गेलेले बघा आता. परत कांदा पात बी 10, 12च गेले. गवारी गेल्यात 20, 25 रुपये. शिमला 30 रुपये गेल्यात. काकडा 10, 12 रुपये गेले ते. परत शेवगे गेले 10, 15. टमाटर 300 रुपये कॅड गेले बघा. अशा हिशोबात माल आहेत सध्याला. बरोबर चालेल. धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, हे होते बारामती मार्केटचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.